नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा ठरलाय ही बातमी तर तुम्ही ऐकलीच असेल। मात्र या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांची लव्ह स्टोरी, त्यांची ओळख कशी झाली आणि लग्न कसं जुळलं। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे। अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे। ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सून होणार आहेत। खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचा फोटो शेअर करून माहिती दिली। एका युट्यूब चॅनलने दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची सून ही उच्च शिक्षित आहे। विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पवार घरात सनईचे सूर घुमणार आहे। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलंय। जय पवार तसं राजकारणापासून दूरच राहिले। उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे। काही वर्ष दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचं सांगितलं जातं, परंतु गेले काही वर्ष ते मुंबई आणि बारामतीत असतात। सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचं सांगितलं जातं। त्यांचं लग्न हे ऋतुजा पाटील यांच्याशी ठरलंय। 2013 पासून ते एकमेकांच्या संपर्कात होते। कोण आहेत ऋतुजा पाटील? तर ऋतुजा पाटील सोशल मीडिया सांभाळणारे प्रवीण पाटील यांच्या कन्या। ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत, तर दोघांची 1 वर्षापासून ओळख आहे। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। ऋतुजा पाटील यांनी त्यांचं शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले। लॉस एंजेलिस इथून ऋतुजा पाटील यांनी बॅचलर इन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर मुंबईत एका कंपनीत नोकरी केली। सध्या त्या वडिलांच्या कंपनीत काम करतात। सध्या त्या पुण्यात असतात। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या 2-3 वर्षात त्यांच्या घरात सुरू आहे। तर आता ते डिसेंबर महिन्यात लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे। जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते। त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे। ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घरच्या सुनबाई आहेत आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा हा 10 एप्रिल रोजी ठरला। तर लग्न हे डिसेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा सध्या समोर येते। तुम्हाला यांची लव्ह स्टोरी ऐकून काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर मराठी मंडळीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।